दादा एकंदरीत आज या ठिकाणी जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल निवडणुकीच्या अनुषंगाने या ठिकाणी माध्यम येथे नारळ वाढून तुम्ही प्रचार शुभारंभ केला. बहुसंख्येनं तुमच्या सोबत कार्यकर्ते असतील मतदार होते. काय भावना आहेत, काय सांगाल तुम्ही? सकाळी आज शंभू महादेवाचं दर्शन घेऊन रांजणीमध्ये पंढरपूर आणि मंगळवेढा दोन्ही तालुक्याचा शुभारंभ करत असताना आज मंगळवेढा तालुक्याचा सुद्धा माचनूरमध्ये सिद्धेश्वराच्या चरणी श्रीफळ वाढवून त्या ठिकाणी आज भारतीय जनता पार्टीचे सर्व जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवाराच्या प्रचाराच्या निमित्तानं आज शुभारंभ होतोय. आणि या शुभारंभ प्रसंगी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकांचा प्रतिसाद, लोकांच्या भावना त्या ठिकाणी आहेत की भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवाराला निवडून देतील याची मला खात्री आहे. काय एकंदरीत सर्व आपल्या मतदार भागामध्ये काय वातावरण आहे काय? आपण कारण बघतोय महानगरपालिकेला बघितलं तर भाजपमय वातावरण झालं, तिथं सुद्धा तेच चित्र दिसतंय. भारतीय जनता पार्टीच्या आज दिल्लीपासून गल्लीपर्यंत त्या ठिकाणी सर्व ठिकाणी लोकांनी बहुमताने सर्व लोकप्रतिनिधींना निवडून देण्याचं काम केलं. आमच्या पंढरपूर नगरपालिकेमध्ये सुद्धा जवळजवळ 36 पैकी 24 नगरसेवक हे आमचे निवडून दिलेले आहेत. मंगळवेढ्यामध्ये सुद्धा 20 पैकी 11 नगरसेवक हे निवडून दिलेले आहेत. आणि काही छोट्याशा पराभवाने मंगळवेढ्यामध्ये आम्हाला नगराध्यक्ष पदाला थोडंसं पराभव पत्करावा लागला. परंतु या ठिकाणी आम्ही खचून न जाता त्या लोकांची सेवा करण्याचं काम या पुढच्या कालामध्ये अविरत करू. आणि सोलापूर महानगरपालिकेत तर आपण बघतोय जवळजवळ 102 पैकी जे 87 नगरसेवक हे त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आपल्या फक्त पक्षाचे या ठिकाणी त्या ठिकाणी दिले, लोकांनी जनतेने निवडून दिलेत. आणि एवढं मोठं बहुमत या ठिकाणी त्या सोलापूर महानगरपालिकेला दिलेलं आहे. नक्कीच या ठिकाणी लोकांचा विश्वास हा आमच्या भारतीय जनता पार्टीवरती आणि आदरणीय या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब असतील, त्या राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ असतील, पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब असतील, या ठिकाणी नक्कीच यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जनतेने या ठिकाणी 100% विश्वास ठेवलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना निवडून दिलेला आहे. मतदारांना आपल्याला आपल्या मार्फत आपल्या या ठिकाणी माध्यमाच्या माध्यमातून एवढंच आवाहन मी करतो, खोट्या नरेटिव्हला बळी पडू नका. आणि ही जी आक्रमक भाषणं करून, खोटी भाषणं करून ही या ठिकाणी मतं मागतात, आमच्यावरती टीका करतात. फक्त टीका करून मतं मागू नका. आणि मतदारांना एवढंच आवाहन करतो की त्यांच्या खोट्या बोलण्याला, खोट्या नरेटिव्हला बळी न पडता सत्यता तपासा. त्यांनी आतापर्यंत या तालुक्यासाठी विकास कामासाठी काय केलं आणि कशाच्या जोरावर मतं मागतात. फक्त टीका करूनच या ठिकाणी मतं मागतात. आणि आमच्यावरती या ठिकाणी टीका करून ज्या 100 कामं असतील, 100 कामातली मला मान्य आहे की मी 10च कामं करू शकतो, तरी सुद्धा जवळजवळ या तालुक्याच्या मतदारसंघामध्ये 5,000 कोटीचा निधी मी आणू शकतो. परंतु हा 5,000 कोटीचा निधी आणत असताना या ठिकाणी आणलाय त्याचं स्वागत नाही. परंतु ज्या गोष्टी आता 100 कामातल्या 10 कामं केलेत म्हणतो, पण 90 कामच ही जनतेसमोर ठेवायचं आणि तेच करायचं. त्यांना फक्त जनतेला माझं नम्र आव्हान आहे, तुम्ही तुमच्या घरी बसा. जसं ही इलेक्शन झालं का त्या इलेक्शनला येत आहे, तसंच तुम्ही या ठिकाणी पाहुणा म्हणून या. आणि या ठिकाणी काम करायला मी 100% सक्षम आहे. आणि जनतेला एवढंच आवाहन करतो, या खोट्या नरेटिव्हला बळी न पडता भारतीय जनता पार्टीचे 4 जिल्हा परिषद आणि 8 पंचायत समिती आणि पंढरपूरमध्ये 8 जिल्हा परिषद आणि 16 पंचायत समितीचे सर्व उमेदवारांना या ठिकाणी बहुसंख्येने बहुमताने आपण निवडून द्यावं एवढं आव्हान मतदार बंधू भगिनींना मी करतो. पंढरपूरमध्ये विठ्ठल परिवारातले नेते गणेश पाटील असतील किंवा कल्याणराव काळे असतील, ते भाजपमध्ये प्रवेश करले, काय सांगतात? स्वागत आहे त्यांचं, त्यांना काय सांगायचं, एवढं स्वागत आहे. आलेल्यांचं आम्ही 100% स्वागत करतो. आज एक लक्षात घ्या, कुठलाही परिवार असेल किंवा आपला जरी घर संसार असेल, तर घर संसारामध्ये एखादा कुटुंब करता समजा व्यसनी झाला, काम नाही करायला लागला, तर नक्कीच त्याची दुरा त्याची पत्नी असेल, त्याचा मुलगा असेल किंवा त्याचा भाऊ असेल, त्याच्याकडे कोणाकडे तर जाते. परंतु कुटुंबामध्ये त्या ठिकाणी त्यांचं जे आता आपण बघतोय की काम कोणाचं करायचं नाही, फोन उचलायचे नाहीत किंवा कोणाचा संपर्क नाही, लोकाभिमुख ज्या गरजा आहेत त्या तुम्ही करायच्या नाहीत, विकास कामावरती काय करायचं नाही,
फक्त टीका करून करून तुम्ही किती करणार आहे आणि किती बोलणार आहे. टीकेवर एकदा लोक फसतात. एकदा लोकसभेला लोकांच्या लक्षात आलेलं आहे की लोकसभेला आपली खूप मोठी चूक झाली आहे. आणि या ठिकाणी आम्ही बघतोय मंगळवेढा तालुक्यामध्ये 2-4 सभा मंडपं जर सोडली तर काही या कामामध्ये या ठिकाणी त्यांनी दिलं नाही. पण एवढ्या मोठ्या मताधिक्यानं त्या लोकांनी विश्वास ठेवला होता. त्या लोकांचा भ्रमनिरास करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. आणि या पुढच्या कालावधीत सुद्धा ही पंढरपूर मंगळवेढ्यातील सर्व जनता सुज्ञ 100% भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवाराच्या पाठीशी राहून सगळ्यांना बहुमताने निवडून देतील. सभापती अगदी बाहेर जाय असं बोलले जाते मतदारसंघामध्ये. तर त्याचं उत्तर आता मी काय सांगणार. सभापतींनी सांगितलेलं आहे आणि 100% ती भविष्यात मी सांगते. दादा, पालकमंत्र्यांची सभा पाहायला मिळेल. भारतीय जनता पार्टीच्या पालकमंत्री असतील किंवा आमचे अन्य नेतेगण असतील 100% सगळ्यांच्या सभा होतील. ओके.